महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती आहेत याबद्दल आपण शिकत होतो. तर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग टोटल आहेत एकूण 3. प्रशासकीय विभाग विचारले तर ते हे 6 विभाग आहेत. प्रशासकीय विभाग तुम्हाला विचारले तर 6 आहेत. अनेक वेळा आपण यावरती चर्चा केलेली आहे. तर प्रशासकीय विभाग 6 आहेत आणि आपण बघत आहोत प्राकृतिक विभाग. तर प्राकृतिक विभाग किती आहेत असं विचारतील तुम्हाला, तर प्राकृतिक विभाग 3 आहेत. कृषी हवामानानुसार 9 विभाग आहेत. तर मी वारंवार त्याच्यावरती चर्चा करून तुमचं सगळं पाठ करून घेत आहोत. प्राकृतिक विभागामध्ये मग आपल्याला सह्याद्री पर्वत जो आहे तर तो सह्याद्री पर्वताविषयी बघायचा आहे. महाराष्ट्राचा पहिला प्राकृतिक विभाग कोकण प्राकृतिक विभाग आहे आणि दुसरा प्राकृतिक विभाग जो आहे तो सह्याद्री पर्वत आणि तिसरा प्राकृतिक विभाग आहे महाराष्ट्र पठार. तर या तिन्ही विभागाविषयी आपल्याला या बॅच मध्ये सगळं शिकायचं आहे. म्हणजे भूगोलाच्या बॅच मध्ये. तर भूगोलामध्ये आपल्याला सगळं कंबाईनच्या बॅच मध्ये आणि राज्यसेवेला सगळीकडेच हा चॅप्टर आहे. तर राज्यसेवेच्या बॅच असेल, कुठले असेल की महाराष्ट्राचा भूगोल यावरती हमखास प्रश्न येतो म्हणजेच येतोच. तर मग सह्याद्री पर्वत जो आहे तर पश्चिम घाटालाच महाराष्ट्रामध्ये सह्याद्री म्हणतात. असं लक्षात ठेवायचं. तर पश्चिम घाट जो आहे तर त्यालाच सह्याद्री असं म्हटलं जातं. आपण काय करू, हा नकाशा प्रशासकीय विभागाचा आहे. प्राकृतिक विभागाचा नकाशा जो आहे तर तो तुम्हाला दाखवतो. तर हा जो आपल्याला समोर नकाशा दिसतो याला प्राकृतिक नकाशा म्हणायचं. महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभाग यावरती तुम्हाला क्लिअर दिसतील. प्रशासनाच्या सोयीने या ठिकाणी तुम्हाला डिवायडेशन दिसणार नाही, पण प्राकृतिक दृष्टिकोनातून दिसेल. तर सह्याद्री पर्वत जो आहे महाराष्ट्रामध्ये नवापूर तालुक्यापासून स्टार्ट होतो. नवापूर तालुका नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे, नवापूर नंदुरबार. तर नवापूर तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. तिथून सह्याद्री पर्वताला सुरू होते आणि भारताच्या भूगोलात जर बघितलात मित्रांनो, तर भारताच्या भूगोलामध्ये सह्याद्री पर्वताला सुरुवात याच्याही वरती गुजरात राज्यामध्ये होते. तर याच्याही वरती गुजरात राज्यामध्ये होते आणि दक्षिणेकडे तो कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे भारताच्या भूगोलामध्ये. हातच्या काकणाला आरसा कशाला अशी एक म्हण आहे. तर भारताच्या मॅप मध्ये तुम्हाला दाखवतो की हा भारताचा फिजिकल मॅप म्हणून आपण प्राकृतिक नकाशा. इथे सह्याद्री कुठे आहे, तर इथे सह्याद्री जर पाहिला तुम्ही, ज्याला आपण वेस्टर्न घाट असं म्हणतो, तर गुजरात पासून स्टार्ट होतो. वेगळ्या रंगाचा पेन घेतो, थांबा, इथे पांढरा चांगला दिसेल. तर हा गुजरात पासून इथे स्टार्ट होतो सह्याद्री पर्वत आणि पार लगे कन्याकुमारी पर्यंत आहे. टोटल लांबी जर पाहिली मित्रांनो, सह्याद्री पर्वताची टोटल लांबी किती आहे असं विचारलं तर 1600 किलोमीटर इतकी लांबी आहे. तर 1600 किलोमीटर एकूण टोटल लांबी आहे. महाराष्ट्रातली लांबी किती आहे असं तुम्हाला विचारतील, तर महाराष्ट्रातली लांबी ही 440 किलोमीटर इतकी आहे. 440 किलोमीटर. आता नवीन पुस्तकात तुम्हाला 750 किलोमीटर इतकी पण दिलेली आहे. 750 किलोमीटर इतकी दिली, पण आयोगाने हीच दिलेली आहे. एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची ज्या एक्झाम होतात तर त्याच्यामध्ये एका पीएसआयच्या मेनला विचारली होती. पूर्वी पीएसआय मेन्स ही वेगळी व्हायची, तर तिथे 440 किलोमीटर इतकीच लांबी दिलेली आहे. मग हा सह्याद्री पर्वत जो आहे तर हा सह्याद्री पर्वत कसा तयार झाला वगैरे, त्याचा विस्तार किती, तर हे आपल्याला बघायचे. तर सह्याद्री पर्वताची लांबी किती, 440 किलोमीटर इतकी लांबी आहे आणि सह्याद्री पर्वताच्या वक्रतेमुळे किनारपट्टीपासून अंतर सरासरी 30 ते 60 किलोमीटर पर्यंत बदलते. तर सह्याद्री पर्वताचा वक्रतेमुळे आकार कसा आहे, तर मग किनारपट्टीपासून तो 30 ते 60 किलोमीटर इतका 30 ते 60 किलोमीटर इतकी त्याची लांबी आहे किनारपट्टीपासून. मुळात हा सह्याद्री पर्वत जो आहे तर तो सह्याद्री पर्वत नाही म्हणून असा एक मतप्रवाह आहे. मग सह्याद्री पर्वत आहे काय, तर हा दख्खनच्याच पठाराचा एक भाग आहे असं म्हटलं जातं. त्याची एक कडा आहे, कारण दख्खनचं पठार हे उंच असा दख्खनचं पठार आहे. पठार म्हणजे काय, तर उंच आणि सपाट प्रदेश ज्याला म्हटलं जातं. तर दख्खनचा पठार जो आहे
तर या पठाराचाच या ठिकाणी 150 दशलक्ष वर्षापूर्वी, तर कधी कधी आकडेवारी पण विचारतात, 150 दशलक्ष, तर 150 दशलक्ष वर्षापूर्वी या ठिकाणी हा गोंडवाना भूमीचा एक विभाजित असा भाग आहे. गोंडवाना नावाची जी भूमी होती तर त्याचा एक विभाजित असा भाग आहे असं म्हटलं जातं सह्याद्री पर्वताला. आता या सह्याद्री पर्वताची लांबी महाराष्ट्रातली आपण बघितली 440 किलोमीटर इतकी लांबी आहे. भारतातली लांबी 1600 किलोमीटर आहे. आणि कधी तयार झाला तर 150 दशलक्ष वर्षापूर्वी कसा तयार झाला, तर कशात तयार झाला हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. स्तरभ्रंश, स्तरभ्रंशामुळे तयार झालेला आहे सह्याद्री पर्वत. हा पर्वत नसून दख्खनच्या पठाराचाच एक कडा आहे आणि याची निर्मिती 150 दशलक्ष वर्षापूर्वी गोंडवाना भूमीचाच एक भाग आहे. तर पृथ्वीचा जर गोल पाहिला तुम्ही तर उत्तरे या ठिकाणी 2 गोलार्ध आहेत. तर मग इथे एक अशी मोठी एकच भूमी होती. दक्षिणेकडचा जो भाग होता तर त्याला गोंडवाना असं म्हणायचे. आता बघा विद्यार्थी, या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना नावाचं विद्यापीठ आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना काळातला खडक सुद्धा आहे. तर हा जो गोंडवाना आहे तर हा गोंडवानाचाच एक पार्ट आहे असाही एक मतप्रवाह आहे. तर हा जो पार्ट आहे या ठिकाणी स्तरभ्रंश या प्रोसेस मधून तयार झालेला आहे. म्हणून पश्चिम घाट ही मुळात एक पर्वतरांग नाही असंही मतप्रवाह आहे. तरी पण आपण त्याला पर्वत म्हणून अभ्यास करतो पश्चिम घाटाला. आणि टोटल लांबी 1600 किलोमीटर आहे. आणि या पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याच्याविषयी आपल्याला बघायचे खूप प्रश्न विचारले जातात. तर पश्चिम घाट याची उंची किती आहे असं तुम्हाला विचारतील. तर उंची महाराष्ट्रापुरता आपण सध्या अभ्यास करतोय. तर उंची जर पाहिली मित्रांनो तर 915 ते 1220, 915 ते 1220 मीटर इतकी उंची आहे. आता 1000च्या वर गेली बघा इथे, काही ठिकाणी 1000च्या वर गेलेली आहे. 1000च्या वर गेली म्हणजेच काय झालंय, 1 किलोमीटरच्या वर गेलेले. 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. 1000 म्हणजे 1 किलोमीटर इतकी लांबी झाली. तर 915 ते 1220 मीटर इतकी या ठिकाणी उंची आहे, उंची. आणि लांबी ही 440 किलोमीटर इतकी आहे. मग लांबी ही 440 किलोमीटर इतकी आहे. आता या पश्चिम घाटामध्ये, आता सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाट म्हणतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून जेव्हा तुम्ही उत्तरेकडे जाल तेव्हा उंची वाढत जाते. याच्यावरती स्टेटमेंट टाकतात, स्टेटमेंट असे स्टेटमेंट टाकतात आणि स्टेटमेंट रॉंग आहे का राईट आहे ते विचारतात. स्टेटमेंट मध्ये तुम्हाला टाकतील सह्याद्री पर्वताची उंची, सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वाढत जाते. लिहिलेलं तुम्हाला दिसतंय ना नकाशावरती लिहिलेलं, 1 मिनिट मला पाहू द्या. तर सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना ही वाढत जाते असं तुम्हाला स्टेटमेंट येईल. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे का चुकलेलं आहे? तर सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वाढत आहे असं उलट स्टेटमेंट देण्याची प्रवृत्ती जास्त आहे. चुकीचं, रॉंग स्टेटमेंट. तर सह्याद्री पर्वताची उंची ही दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना वाढत जाते. सरासरी उंची या ठिकाणी बघा गोदावरीचा उगम वगैरे होतो, सरासरी उंची ही या ठिकाणी आहे. तर तुम्हाला विचारतील सह्याद्रीची सरासरी उंची कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सह्याद्रीची सरासरी उंची ही कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्रीची उंची सगळ्यात जास्त आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्रीची उंची जास्त आहे. आणि ज्या ठिकाणी उंच भाग असतो त्या ठिकाणी थंड हवेचे ठिकाण असतात. म्हणून नाशिकचं टेम्परेचर हे कधी लो असतं बघा. हिवाळ्यामध्ये तर खूप लो होतं. जसं महाबळेश्वर वगैरे थंड हवेचे ठिकाणं जे आहेत तर तिथे सुद्धा या ठिकाणी काय होतं की लो होतं टेम्परेचर. जसं जसं वर जावं तसं टेम्परेचर लो होत जातं. त्यानंतर तुम्हाला विचारतील सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणतं? सध्या आपण एकच शिखर
जे महत्वाचे शिखर आहेत तेवढे बघू, नंतर त्याचा क्रम लावा वगैरे हे आपल्याला बघायचंय. तर क्रम लावा याविषयी आपल्याला बघायचं. तर सह्याद्री मधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर ते कळसुबाई नावाचं शिखर आहे. या ठिकाणी 1646 मीटर इतकी उंची आहे. आता मगाशी तर मी तुम्हाला सांगितले की सह्याद्रीची उंची किती आहे, तर 915 ते 1220 मीटर. 915 ते 1220 मीटर इतकी आहे, म्हणजेच 1 किलोमीटरच्या वर आहे. परंतु या ठिकाणी दीड किलोमीटरच्या वर चालले 1646 मीटर. हे कळसुबाई महाराष्ट्रातल्या सह्याद्री मधलं सर्वात उंच शिखर आहे. भारतामधलं सह्याद्रीतलं सर्वात उंच शिखर म्हटल्यानंतर आनेमुडी असं लिहायचं, आनेमुडी. तर ते दक्षिण भारतामध्ये, भारताच्या नकाशामध्ये तो आपल्याला ते बघावं लागेल. तर भारतामधलं सर्वात उंच शिखर जर बघितलं तर ते दक्षिणेकडे तुम्हाला बघायला मिळतं. तर आनेमुडी नावाचा जे शिखर आहे, तर तिकडे भारतातलं सर्वात उंच शिखर तुम्हाला आता या नकाशामध्ये इथे दिसते. आनेमुडी नावाचं शिखर जे आहे. तर मग सह्याद्री म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही. बरं, एकदा प्रश्न विचारला की सह्याद्रीमध्ये गॅप कुठे पडलेला आहे, तर त्या ठिकाणी गॅप कुठं पडलाय असं विचारलं. मग सह्याद्री म्हणल्यावर मुलांनी काय केलं की फक्त महाराष्ट्रापुरताच विचार केला, म्हणजे एवढ्याच नकाशापुरता विचार केला. तर सह्याद्री म्हणजे महाराष्ट्र नाहीये, तर महाराष्ट्राच्या नंतर तो अगदी कन्याकुमारी पर्यंत पण गेलेला आहे. सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट आहे आणि पश्चिम घाट म्हणजेच सह्याद्री आहे. गंगाधरच शक्तिमान आहे आणि शक्तिमानच गंगाधर आहे. तर जे पूर्वी एक शक्तिमान नावाचं सिरियल चालायचं, तर ते लहान असताना आम्हाला खूप आवडायचं. तर त्याच्याहून लक्षात ठेवायचं, सह्याद्रीचं तसंच आहे. तर गंगाधरच शक्तिमान आहे आणि शक्तिमानच गंगाधर आहे. त्यानंतर बघा, सह्याद्री पर्वत जो आहे तर त्याच्या प्रमुख रांगा किती आहेत असंही तुम्हाला विचारतील. तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताच्या ज्या रांगा आहेत मित्रांनो, 3 प्रमुख रांगा आहेत. इथे सातमाळा रांग आहे, या ठिकाणी अजिंठा रांग आहे. त्याच्यानंतर इथे हरिश्चंद्र रांग आहे आणि बालाघाट डोंगर रांग आहे. दोन्हीला मिळून एकच रांग म्हटलं जातं. इथे महादेव डोंगर रांग आहे. तर ह्या महादेव डोंगर रांगामुळे या ठिकाणी नरसाळ्यासारखा आकार तयार झालाय. हे असं नरसाळा ठेवल्यासारखं. नरसाळा म्हणजे तेल वगैरे ओतण्यासाठी वापरतात ना उपकरण, तर त्याला म्हणायचं. तर या ठिकाणी कृष्णा नदीचं खोर आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारतात की कोणत्या नदीच्या खोऱ्याचा आकार नरसाळ्यासारखा आहे, तर कृष्णा खोरे जे आहे तर त्या कृष्णा खोऱ्यामध्ये या ठिकाणी कृष्णा खोऱ्याचा आकार हा नरसाळ्यासारखा आहे. कारण कृष्णा नदीचा उगम जो आहे तर हा महादेव डोंगर रांगा आणि सह्याद्री याच्या दरम्यान या ठिकाणी होतो महाबळेश्वरला. तर महाबळेश्वर हे एक उंच शिखर आहे. तर सगळ्यात उंच शिखर कळसुबाई बघितलं. पुढे आपण त्याचा क्रमच बघूया, सर्वाधिक उंच शिखरांचा जो आहे तो क्रम बघूया. तर कळसुबाई हे सगळ्यात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलाची जी सगळी आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राच्या भूगोलासाठी उत्तम पुस्तक तुम्हाला हवं असेल तर मी रेफर करतो. तर ते कपिल पवार सरांचं पुस्तक जे आहे तर ते याच्यावरतीच ही आपली बॅच आहे. तर कपिल पवार सरांच्या पुस्तकावरच अवलंबून असलेली ही बॅच आहे महाराष्ट्राच्या भूगोलाची. तर तुम्हाला ती अगदी माफक दरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. हे पुस्तक आणि माझे जर लेक्चर केले तर भूगोलामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. एकही मार्क या ठिकाणी जाणार नाही भूगोलामध्ये. आणि माझे स्वतःचे जात नाहीत, म्हणजे आधी केलं मग सांगितलं. तर मी आता ग्रुप सी ची जी 17 डिसेंबरला परीक्षा दिली, तर त्याच्यामध्ये भूगोलाचा एकही प्रश्न 17 डिसेंबर 2023 ला. तर नंतर काही लोक बॅच विकत घेतील तर त्यांना कळणार नाही 17 डिसेंबर काय आहे. तर मग ही ग्रुप सी ची मेन्स होती. तर याच्यामध्ये 15 प्रश्न जवळपास भूगोलाला होते. ते आउट ऑफ माझे आलेले आहेत आणि तुमचेही येऊ शकतात. असं काही नाही म्हणजे मी शिकवतो माझेच येतील असं नाही. तर भूगोलाबरोबर माझे पॉलिटीचे पण आउट ऑफ आलेले आहेत. तर भूगोल, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स 3 कव्हर केलात तर येणाऱ्या प्रीला तुम्हाला धोका नाही, प्रीचे मार्क तुमचे आउट ऑफ येतील. तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो आणि ही नदी मग या महादेव डोंगर रांगाच्या दक्षिणेला वाहते, म्हणून या ठिकाणी नरसाळ्यासारखा आकार तयार झाला. मग तुम्हाला विचारतील कोणत्या नदीच्या खोऱ्याचा आकार हा नरसाळ्यासारखा तयार झालेला आहे, तर कृष्णा नदीच्या खोऱ्याचा आकार हा नरसाळ्यासारखा तयार झालेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आणि सह्याद्रीच्या महाराष्ट्रातल्या रांगा किती आहेत,
तर सह्याद्रीच्या महाराष्ट्रातल्या रांगा एकूण 3 रांगा आहेत आणि सह्याद्री हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. आता ही कन्सेप्ट आपण बघू की जलविभाजक काय कन्सेप्ट आहे. तर जलविभाजक म्हणजेच सह्याद्री पर्वत काय करतो की पाण्याची विभागणी करतो. कोणत्या पाण्याची? तर पावसाच्या पाण्याची विभागणी करतो. कशी करतो? तर नद्याद्वारे करतो. तर काही नद्या ह्या इकडे पूर्वेकडे वाहत जातात. ही दिशा जी आहे पूर्व दिशा आहे. मी तुम्हाला बेसिक ते ऍडव्हान्स घेऊन चाललोय. ही पूर्व दिशा आहे. कधी पण कोणत्याही नकाशामध्ये उत्तरेकडची दिशा उत्तर आहे आणि ही दक्षिण दिशा आहे आणि इकडे पश्चिम दिशा आहे. तर उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असा या ठिकाणी मुख्य दिशा आहेत. मग नंतर उपदिशा पण आहेत या ठिकाणी. उपदिशामध्ये ही जी दिशा आहे तर ईशान्य आहे आणि ही जी दिशा आहे वायव्य आहे. तिसरीच्या भूगोलात शिकलो परंतु तरी पण रिव्हिजन करतोय. हा, माझी भूगोलाची बॅच करत असताना किंवा कंबाईनची कुठली बॅच करताना तुम्हाला बेसिक पुस्तकं वगैरे ते बघायची गरज नाही. तिथे टाइमपास करायची तुम्हाला आवश्यकता नाही. बेसिक पुस्तकात वगैरे जायची गरज नाही. इथे नैऋत्य दिशा आहे, नैऋत्य दिशा, आणि या ठिकाणी तुम्हाला आग्नेय दिशा दिसेल. तर मग मी महाराष्ट्राच्या वायव्येला इथे नवापूर तालुका आहे, तिथे सह्याद्री पर्वताची सुरुवात झाली. सह्याद्री पर्वताचा जर राजकीय विस्तार पाहिला तर नवापूर तालुक्यामध्ये सुरुवात झाली आणि एंड मात्र इथे चंदगड तालुक्यामध्ये झालेला आहे. चंदगड हा कोल्हापूर जिल्ह्यामधला तालुका आहे. राजकीय दृष्टिकोनातून बघितलं तर या ठिकाणी नंदुरबार जिल्हा, नवापूर तालुका इथून सह्याद्रीची सुरुवात झाली आणि शेवट कुठे झालेला आहे तर चंदगड तालुक्यामध्ये झालेला आहे. या ठिकाणी सिंधुदुर्गातला जो तालुका आहे तो असा समोर आलाय, सगळ्यात दक्षिणेकडचा तालुका. तर दोडामार्ग तालुका, तिथेही सह्याद्री आहे. तर सह्याद्री, दोडामार्ग आणि चंदगड इथपर्यंत पसरलाय. अति दक्षिणेकडचा तालुका जर विचारला तर हा दोडामार्ग नावाचा जो तालुका आहे तर महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडचा तालुका आहे. अति उत्तरेकडचा जर तालुका विचारला तुम्हाला तर या ठिकाणी अक्राणी धडगाव नावाचा तालुका, अक्राणी तालुका जो आहे तर हा अति उत्तरेकडचा तालुका आहे. अगदी राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये नंदुरबार जिल्ह्यामधील तालुक्यांचा क्रम लावा असाही प्रश्न आलेला होता. तर मग आदरणीय कपिल पवार सरांच्या पुस्तकावर आधारित ही आपली भूगोलाची स्पेशल बॅच आहे आणि त्याच्यानंतर कंबाईनच्या बॅचला जे आहेत तर त्यांना पण आपण कंबाईन आणि राज्यसेवेला यातले काही लेक्चर तिकडे पण असतील. पण ज्यांना आता स्पेशल करायचं तर त्यांनी ही भूगोलाची बॅच जॉईन करायची आहे. म्हणजे स्पेशल भूगोलच कमांड करायचं आहे. बाकीची गरज नाही तुम्हाला पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स. तर मग तुम्ही कंबाईनची न करता ही भूगोलाचीच बॅच जॉईन करायची आहे. तर मग नंदुरबार पासून चंदगड पर्यंत असा जो उत्तर दक्षिण सह्याद्री पर्वत पसरलाय. 3 रांगा आहेत आणि पर्वताची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी वक्राकार आहे. मग त्याच्यामुळे समुद्रापासूनचं जे डिस्टन्स आहे ते कमी जास्त आहे, 30 ते 60 किलोमीटर. तर मग वक्राकार असल्यामुळे या ठिकाणी समुद्रापासून सह्याद्रीचं अंतर जे आहे तर कमी जास्त आहे. हा, आपण जलविभाजक ही कन्सेप्ट बघत होतो. मग काही नद्या ह्या पूर्वेकडे वाहत आल्यात आणि काही नद्या पश्चिमेकडे वाहत गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदी ही अशी वाहत आली इकडे, थोडीशी महाराष्ट्राच्या अगोदर सुरुवातीला दक्षिणेकडे वाहते आणि नंतर मग ती कर्नाटकात जाते कृष्णा नदी. आणि याच ठिकाणी महाबळेश्वरला एक नदी उगम होते तर ती म्हणजे सावित्री, ती मात्र कोकणात पश्चिमेकडे वाहत जाते. मग सह्याद्रीमुळे काही नद्या पश्चिमेकडे वाहतात आणि काही नद्या पूर्वेकडे वाहतात. अर्थात जसा उतार मिळाला त्याच्यानुसार वाहतात. म्हणून नद्यांचं जे पाण्याचं विभाजन आहे म्हणून या सह्याद्रीला जलविभाजक म्हटलंय. तर नद्यांच्या पाण्याचं विभाजन केलेलं आहे तर त्याला जलविभाजक म्हटलंय. महाबळेश्वरचं जर तुम्ही पाहिलं तर महाबळेश्वर हा जो आहे इथे 5 नद्या उगम होतात. इथे तुम्हाला उदाहरण देतो की 5 नद्या इथे उगम होतात आणि 5 पैकी 3 नद्या ह्या पठारावर वाहत येतात आणि एक नदी मात्र ती कोकणात वाहत जाते. तर 2 नद्या कोकणात वाहत जातात, म्हणजे सावित्री आणि गायत्री ह्या ज्या 2 नद्या आहेत तर त्या कोकणामध्ये वाहत जातात. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर कोणामुळे तयार झालं तर सह्याद्रीमुळे. म्हणून सह्याद्री हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे.
महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा सह्याद्रीला मानदंड म्हणतात. कारण याच्यामुळे सगळ्या हवामानावरती वगैरे बाकीच्या गोष्टीवर परिणाम झालाय. तो कसा परिणाम झालाय तर इकडे वातावरण जे आहे तर कोकणातलं एकदम वेगळं आहे, तर तिकडे सम आहे आणि इकडे जर पाहिलं तर विषम आहे. तर सम विषम म्हणजे काय, तर आपण कन्सेप्ट तिथे लगेच क्लिअर करतो, त्यामुळे बेसिक पुस्तकं वाचायची गरज नाही. माझं लेक्चर करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगतो, तुमचा वेळ वाचवणे हीच मार्गदर्शकाची भूमिका असते बघ. सम वातावरण म्हणजे रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानात फार जास्त फरक नसतो. दिवसा समजा रत्नागिरीला 30 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, तर रात्री 25 डिग्री सेल्सिअस असतं. विषम म्हणजे सर दिवसा 30 असेल तर रात्री मग 20च असतं. रात्री अगदी 15 पण जाऊ शकतं. सगळ्यात जास्त फरक इकडे नागपूरला पडतो. 29 डिग्रीचा फरक पडतो. त्याला दैनिक तापमान कक्षा म्हणतात. सगळ्यात जास्त कुठे आहे, नागपुरामध्ये. आणि कोकणामध्ये फार फरक पडत नाही, तर 30-25 म्हणजे 5 डिग्रीचाच फरक असतो. दैनिक तापमान कक्षा सगळ्यात कमी कुठं आहे, तर ती कोकणामध्ये, आणि सगळ्यात जास्त कुठं आहे तर ती नागपुरामध्ये. तर हे पण सोबत सोबत लक्षात ठेवायचं. आणि मग पठारावर वातावरण कसं आहे, तर विषम आहे आणि कोरडे आहे. तर विषम कोरडे, उष्ण तर दोन्हीकडे आहे. उष्ण हा शब्द कॉमन आहे, तर काही गोष्टी कॉमन काढायच्या गणितासाठी. उष्ण इकडे आहे, तिकडे आहे, एकंदरीतच भारत सगळीकडेच उष्ण आहे. तर उष्ण आहे, परंतु दमट या ठिकाणी तुम्हाला कोकणामध्ये बघायला मिळेल. दमट, सम आणि आर्द्रता असलेलं, तर हे वातावरण. तर याला आडवा इथे सह्याद्री आहे, तर ते वातावरण तयार व्हायला समुद्र पण रिस्पॉन्सिबल आहे, अरेबियन सी, आणि सह्याद्री पर्वत पण आहे. आणि सह्याद्रीवरती जर उंच ठिकाणी जर गेलात तुम्ही, महाबळेश्वरला गेलात, कळसुबाईला गेलात, सप्तशृंगीला गेलात, तर उंच ठिकाणी तिथे मात्र थंड हवेचे ठिकाण आहेत. त्यानंतर पठारावर आलात, तुम्हाला कोरडा हवामान दिसेल, म्हणजे हवेमध्ये ह्युमिडिटी जी आहे, आर्द्रता, तर ती आर्द्रता अत्यंत कमी असेल. आर्द्रतेचं प्रमाण अत्यंत कमी असेल. तर मग अशा प्रकारे सह्याद्री हा रिस्पॉन्सिबल कशाला आहे, इथल्या वातावरणाला, टेम्परेचरला रिस्पॉन्सिबल आहे. उंच ठिकाणी थंड हवेचे ठिकाण आहे. त्यानंतर सह्याद्रीच्या रांगामुळे काय झाले तर ते बघू आपण. सह्याद्रीच्या नंतर एक लाईव्ह लेक्चर आहे, मला हे लेक्चर संपून लगेच एक लाईव्ह लेक्चर घ्यायचे. तर मग सह्याद्रीच्या रांगामुळे काय झालेलं आहे, लाईव्ह करायचंय तुम्ही आणि रेकॉर्डेड करायचंय. आणि आपलं लेक्चर किती वेळा बघू शकता, मी त्यामध्ये काही अशी आठ टाकलेली नाहीये. तर मग सह्याद्रीच्या रांगा ज्या आहेत, तर रांगामुळे काय स्ट्रक्चर तयार झाले, तर त्यावरती बऱ्याचदा प्रश्न आले. सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा या ठिकाणी, या रांगेमुळे काय झाले आपल्याला प्रश्न विचारतात. तर या रांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरे वेगळी झाली, तर या ठिकाणी नदीचं खोरं आहे तापी पूर्णा खोरं. तापी पूर्णा खोरं ही बघा, इथे तापी नदी वाहत येते आणि इकडे सुरतला जाऊन एंड होते. पूर्णा ही तिला जाऊन मिळते जळगाव जिल्ह्यामध्ये, चांगदेव नावाचं ठिकाण आहे, म्हणून या खोऱ्याला एकंदरीत तापी पूर्णा खोरं म्हणतात. तर मग तुम्हाला प्रश्न विचारतात, तापी पूर्णा खोरं आणि इकडचं गोदावरीचं खोरं कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळं झालेलं आहे, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलाय. प्रीला विचारला, मेनला विचारला. तर तापी पूर्णा खोरं आणि गोदावरीचं खोरं कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळं झाले, तर सातमाळा डोंगर रांगा आणि अजिंठा डोंगर रांगा, तर ह्या रांगामुळे वेगळं झालेलं आहे. तर हे लक्षात ठेवायचं. नंतर परत प्रश्न विचारतात, हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगर रांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरे वेगळे झालेले आहेत, तर भीमा नदीचं खोरं आणि गोदावरीचं खोरं या हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे वेगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतील, महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या नदीचं खोरं वेगळं झालेलं आहे, तर महादेव डोंगर रांगेमुळे कृष्णा खोरं आणि भीमा खोरं, तर हे वेगळं झालेलं आहे. परत एवढ्यावर थांबत नाही, तिथे सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वतामुळे कोणत्या नद्यांची खोरे वेगळे झालेले आहेत, तर इकडे तापी पूर्णा खोरं आणि वरती नर्मदा खोरं. भारताच्या भूगोलात तुम्हाला दाखवतो इथे. कुठे गेला भारताचा मॅप, हा. तर हा भारताचा भूगोलाचा मॅप आहे. तर इथे तुम्हाला विचारतील की कोणत्या नदीमुळे सातपुडा म्हणजे नर्मदा नदी आणि तापी पूर्णा खोरं वेगळं झालेलं आहे. तर बघा, हा इथे सातपुडा रेंज दिसते तुम्हाला, तर इथे नर्मदा नदी आहे. नर्मदा हे भडोच नावाचं ठिकाण जे आहे, खंबाळच्या आखातात इथे अरबी समुद्राला मिळते.
नर्मदा नदी ही पश्चिमेकडे वाहत जाते. तर मध्य प्रदेशातली जिला लाईफलाईन म्हटलं जातं, महत्वाची नदी आहे. तर मध्य प्रदेशात पश्चिम वाहिनी नदी, कारण तिला उतार इकडेच मिळतो बघा, मग पश्चिमेकडे वाहत जाते. आणि ह्या नदीला आणि आपल्या तापी पूर्णा खोऱ्याला कोणी वेगळं केलंय असं विचारतात, तर सातपुडा पर्वतानं वेगळं केलेलं आहे. तर मग तुम्हाला विचारतील, सातपुडा पर्वतामुळे कोणत्या दोन नद्यांचे खोरे वेगळे झालेले आहेत? तर या ठिकाणी नर्मदा नदी उत्तरेला आणि तापी पूर्णा खोरं. नर्मदेचं थोडं खोरं, नर्मदा थोडी महाराष्ट्रातून पण वाहते. महाराष्ट्रातून कुठून वाहते, तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याला टच करून जाते. तर ही इथे टच करून जाते. तर इथे नंदुरबार जिल्ह्यामधून नर्मदा नदी टच करून जाते. फक्त 54 किलोमीटरचाच प्रवाह आहे. मग महाराष्ट्र पठारावरील नद्यांचा क्रम लावा, जसं कोकणातल्या नद्यांचा क्रम लावा तसाही प्रश्न विचारतात. ह्या डोंगर रांगाचा क्रम लावा म्हणतील. महाराष्ट्रातील डोंगर रांगाचा क्रम लावा, तर हा सातपुडा पर्वत आहे. त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहेत, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आहेत आणि शंभू महादेव डोंगर रांगा. नुसत्या महादेव डोंगर रांगा नाही, तर शंभू महादेव म्हणायचं. नुसत्या महादेव डोंगर रांगा कुठे आहेत, तर एमपी मध्ये आहे, मध्य प्रदेशामध्ये. तर नुसत्या डोंगर रांगा, महादेव डोंगर रांगा विचारल्या म्हणजे ज्याच्या समोर शंभू लिहिलं नाही, तर त्या मध्य प्रदेशामध्ये आहेत महादेव डोंगर रांगा. आणि मग नद्यांचा क्रम लावा म्हटलं तर सगळ्यात वरती नर्मदा नदी आहे, त्याच्यानंतर इथे तापी नदी आहे. नद्यांचा पठारावली इथे गोदावरी नदी आहे. प्रमुख नद्यांचा क्रम पठारावर गोदावरी नदी आहे. गोदावरी नंतर इथे भीमा आहे. भीमा नंतर इथे कृष्णा आहे. तर मग असं ट्रिक्सद्वारे मी तयार केलेलं आहे. नर्मदा काकूला ताप आला असं लक्षात ठेवायचं. नर्मदा काकूला ताप आला आणि त्यांना गोदावरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. गोदावरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. डॉक्टरांचं नाव भीमा होतं. आणि डॉक्टरच कधी म्हणजे देवाची पूजा करायची, तर डॉक्टर स्वतः कृष्णाचे भक्त होते. तर असं गमतीने लक्षात ठेवा. तर एकूण नद्यांचा क्रम लक्षात राहतो. ज्यांना डायरेक्ट लक्षात राहतो त्यांनी डायरेक्ट लक्षात ठेवा. मी अशी ट्रिक सांगितली. नर्मदा काकूला ताप आला आणि त्यांना गोदावरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि गोदावरी हॉस्पिटलचे डॉक्टर होते डॉक्टर भीमा आणि ते कोणाची पूजा करायचे, कृष्णाची. सगळ्यात दक्षिणेकडचं खोरं महाराष्ट्रातलं कोणत्या नदीचं आहे, तर कृष्णा नदीचं खोरं, ज्याचा आकार नरसाळ्यासारखा आहे. नरसाळ्यासारखा का तयार झाला, तर या शंभू महादेव डोंगर रांगा आणि सह्याद्री पर्वत असं दोन्हीच्या मधून ही नदी वाहते. ही बघा कृष्णा नदी. तर कृष्णा नदी कर्नाटकात गेल्यावरती तिला इकडनं भीमा नावाची नदी येऊन मिळते, जी महाराष्ट्रातली आहे भीमा. तर ही कृष्णा आणि भीमा यांचा संगम या ठिकाणी कर्नाटकामध्ये रायचूर जवळ होतो. रायचूर नावाचं ठिकाण आहे, तिथे होतो. तर मग सह्याद्री पर्वताच्या रांगा ज्या आहेत, तर या रांगांचं महत्वाचं काम तर नद्यांची खोरे वेगवेगळी करणे. तर हे महत्वाचं काम या सह्याद्री पर्वताच्या रांगांनी तयार केलेलं आहे. मग आता सह्याद्री पर्वतामधली जी महत्वाचे शिखर आहेत, तर आपल्याला त्यांच्याविषयी बघायचं. तर महत्वाच्या शिखरामध्ये सगळ्यात उंच शिखरापासून आपल्याला सुरुवात करायची आणि त्याच्या विथ ट्रिक्सने आपल्याला लक्षात ठेवायचे. तर उंच शिखरामध्ये सगळ्यात उंच शिखर मगाशीच आपण चर्चा केली, कळसुबाई. एक मिनिट, या ठिकाणी पेनचा पॉइंटर जरा लहान घेतो. तर इथं कळसुबाई नावाचं शिखर कुठे आहे, तर ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये, ज्याची उंची 1646 मीटर आहे. तर सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे, तर ते लक्षात ठेवताना बरेच विद्यार्थी कसा मी हसतो असं लक्षात ठेवतात. तर मी असं वेगळं लक्षात ठेवलं की कळसुबाई साडी नेसून, साल्लेर असं दुसरं शिखर आहे, उंच शिखर साल्लेर. कळसुबाई साडी नेसून महाबळेश्वरला जाते. तर महाबळेश्वरला जाते कोणासोबत जाते, तर हरिश्चंद्रासोबत, हरिश्चंद्रगड. तर हे लक्षात ठेवायला बघा, कळसुबाई साडी नेसून महाबळेश्वरला हरिश्चंद्रासोबत जाते. तर हे प्रमुख शिखर आहेत, महाराष्ट्रातील शिखर आहेत. महाराष्ट्रातील म्हणजे फक्त सह्याद्रीतले नाहीत, तर काही याच्यामधले सातपुड्यातले पण आहेत.
तर महाराष्ट्रातल्या शिखरांचा हा क्रम आहे. त्याचबरोबर सातपुड्यामधला पण आहे. तर कळसुबाई साडी नेसून महाबळेश्वरला हरिश्चंद्रासोबत जाते आणि हरिश्चंद्रासोबत जाते. तर हे बेसिक शिखर आहेत. कळसुबाई साडी नेसून हरिश्चंद्रासोबत जाते. कसा मी हसतो हरिश्चंद्रासोबत हस स म्हणल्यावर सप्तशृंगी. तर सुरुवातीचे ते तुम्ही कसा मी हसतो असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे सुरुवातीचे 5-6 शिखर तुम्हाला लगेच पाठ होतील. कळसुबाई, साल्हेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणागड. सप्तशृंगी आणि त्याच्यानंतर तोरणा. म्हणजे जवळपास अर्धा डझन अर्धे शिखर तुम्हाला पाठ होतात. आणि उंची वगैरे आकडेवारीसाठी तुम्ही एक पुस्तक फॉलो करा. ज्या पुस्तकावरती आपण ही बॅच घेतो आता, कपिल पवार सरांचं, ते पुस्तक फॉलो करा. म्हणजे उंची वगैरे चुकलेली नाहीये. 1646 इतकी उंची कोणाची आहे, तर कळसुबाईची आहे. त्याच्यानंतर इतर जे शिखर आहेत, तर घनचक्कर आहे, सागर तारामती आहे, रतनगड आहे, तर त्याची पण लांबी व्यवस्थित या ठिकाणी अरेंज करून दिलेली आहे या पुस्तकामध्ये. तर महाराष्ट्रातील पिक्स असं दिलं. महाराष्ट्रातील शिखर म्हटले तर महाराष्ट्रातील शिखर म्हणजेच फक्त सह्याद्रीतले नाहीत, सह्याद्री ॲज वेल ॲज सातपुडा पर्वत ते पण त्याच्यामध्ये येईल. तर मग या ठिकाणी कळसुबाई 1646 मीटर आहे. दुसरं मग घनचक्कर दिले, म्हणजे जिल्हा वाईज दिले आणि क्रम लावामध्ये क्रम पण लावून दिला आहे. तर मग कळसुबाई साडी नेसून साडी नेसते आणि महाबळेश्वरला जाते हरीसोबत. सप्तशृंगी गडावर पण जात, म्हणजे येता येते. आणि तोरणा म्हणजे कसा मी हसतो असं लक्षात ठेवायचं. कसा मी हसतो. मग इथपर्यंत आपली गाडी येते आणि पुढे आपली गाडी अडकायला नको. मग पुढचं पण तुम्हाला सांगतो. तर कसा मी हसतो घरी आल्यावरती तोरण बांधते ती. तर ही महाबळेश्वरला का जाते, तर फिरण्यासाठी जाते आपल्या नवऱ्यासोबत. कळसुबाई साडी नेसते महाबळेश्वरला आपल्या नवऱ्यासोबत. नवऱ्याचं नाव हरी आहे. आणि परत येत असताना ती सप्तशृंगीला जाते. अशी उत्तर महाराष्ट्रातली आहे, खानदेशातली आहे. आणि मग घरी आल्यावरती तोरण बांधते. पण तोरण बांधलं तरी त्यांची जी सासू असते कळसुबाईची, त्यांना राग येतो. त्यांचं नाव आहे अस्तंबा. तर सासूचं असं भारदस्त नाव आहे. तर अस्तंबाला प्रचंड राग येतो आणि आता भांडण होणारच असतं, भानगड काहीतरी होणार असते. तर अस्तंबाला राग येतो आणि मग भांडण मिटवण्यासाठी कळसुबाईचा एक दीर असतो, त्याचं नाव आहे त्र्यंबकेश्वर. तर मग हा त्र्यंबकेश्वर मध्ये पडतो भांडण मिटवण्यासाठी. हा उतरता क्रम आहे, महाराष्ट्रातील शिखरांचा उतरता क्रम. कळसुबाई साडी नेसणार, महाबळेश्वरला जाणार, कारण नवीन लग्न झालेलं आहे, हरी सोबत. घरी येताना सप्तशृंगीला जाणार. सप्तशृंगी कुठं आहे, तर 3.5 पीठातलं अर्धपीठ आहे, नाशिक मध्ये आहे. त्याच्यानंतर घरी आल्यावर तोरण बांधणार आणि मग घरी आल्यावर तोरण जरी बांधलं तरी सासूला राग येणार. म्हणजे एकमेकावरती अवलंबून गोष्टी आहेत. सासूला राग आला, आता भांडण काहीतरी कडाक्याचं भांडण होणार आहे, म्हणून मध्ये मदत करायला त्र्यंबकेश्वर आलेला आहे. हरीचं लग्न झाल्यामुळे काही वजन राहिले नाही घरामध्ये. तर लग्न झालं की मग घरातलं वजन सगळं संपून जातं, कारण मुलाला म्हटलं जातं तू सगळं बायकोच ऐकतो आणि एवढं सगळं फिरायला गेलास. मग त्र्यंबकेश्वर घर घर की कहाणी आहे ती. तर तुम्हाला वाटेल आपली स्वतःचीच, माझी कहाणी, तर घर घर की कहाणी. त्र्यंबकेश्वर मध्ये जातो, पण भांडणामध्ये त्याचा तोल जातो. तौला नावाचा शिखर आहे, भांडणामध्ये त्याचा तोल जातो. तौला नावाचं शिखर आहे आणि तोल गेल्यानंतर तो वैराट होतो, असं लक्षात ठेवा. तोल गेल्यावरती पडतो आणि पडल्यामुळे वैराट होतो किंवा सैराट होतो, असंही लक्षात ठेवलं चालतं. सैराट म्हणजेच वैराट. तर मग तो तोल गेल्यामुळे काय होतो, पडतो, वैराट होतो आणि वैराट होऊन तो चिखलामध्ये पडतो. चिखलदरा असं 10 नंबरचं शिखर. हे बेसिक शिखर आहेत. तर बेसिक शिखरांचा क्रम आहे चिखलदरा. आणि चिखलात पडल्यानंतर मग दुःखाच्या वेळेस आपल्याला माणसाला काय होते, देवाची आठवण येते. चिखलात पडल्यावर तो हनुमान म्हणतो. असे सुरुवातीचे 12 शिखर तुम्हाला तोंडपाठ झालेले आहे. परत एकदा ट्रिक्स रिवाइज करतो. कळसुबाई साडी नेसते, महाबळेश्वरला जाते हरीसोबत आणि घरी आल्यावरती सप्तशृंगीला येता उत्तरेकडे येत असते, मग सप्तशृंगीला येते. घरी आल्यावर तोरण बांधते आणि तोरण बांधल्यानंतर सासूला तरीही राग येतो, एवढी फिरून आली म्हणून अस्तंबाला राग आला.
आणि भांडण मिटवण्यासाठी मध्ये त्र्यंबकेश्वर आला, पण अचानक त्याचा तौल गेला आणि तो वैराट झाला, चिखलात पडला. चिखलदरा अमरावतीमध्ये आहे ती. बघा आता हे सातपुड्यातलं शिखर आहे, म्हणून इथे हेडिंग काय असणार आहे, महाराष्ट्रातील शिखरांचा क्रम, नॉट ओनली सह्याद्री बट अल्सो काय, तर सातपुडा पर्वत. तर हे सातपुड्यातले आहेत, वैराट, चिखलदरा आणि हनुमान हे धुळे जिल्ह्यामध्ये आहे. मग त्याचं जिल्हा वाईज डिस्ट्रीब्युशन वगैरे आपल्याला विचारतात, जोड्या लावा, कोणतं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असंही विचारतात. तर कळसुबाई तुम्हाला माहिती आहे की नगरमध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये आहे. कळसुबाई अकोले नावाचा तालुका आहे, नॉट अकोला, अकोले तालुका आहे. साल्हेर हे नाशिकमध्ये आहे. महाबळेश्वर तुम्हाला माहिती आहे की साताऱ्यामध्ये आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. हरिश्चंद्रगड परत नगरमध्येच आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहे. बघा पहिलं आणि चौथं शिखर हे अहमदनगरमध्येच आहे. सप्तशृंगी तुम्हाला माहिती आहे 3.5 पीठातलं अर्ध पीठ आहे. तोरणा हे तोरणा कोणत्या जिल्ह्यामधला आहे असं विचारतील, तर तोरणा हे पुणे जिल्ह्यामध्ये, स्वराज्याचं तोरण बांधलं असं शिवाजी महाराजांचा चॅप्टरच होता आपल्याला चौथीला. अस्तंबा हे तुम्हाला विचारतील, तर अस्तंबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर अस्तंबा हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये उत्तरेकडे आहे. त्र्यंबकेश्वर सगळ्याला माहिती आहे नाशिकमध्ये, जिथे गोदावरीचा उगम होतो. तौला, वैराट, चिखलदरा वगैरे हे लक्षात ठेवायचं. तौला हे परत नाशिकमध्येच आहे, तर उंच जिल्हा आहे. नाशिक हा सरासरी सगळ्यात उंच जिल्हा आहे. मग नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचा तौल जातो आणि मग वैराट होतो किंवा सैराट होतो आणि मग चिखलात पडतो. चिखलदरा मात्र अमरावतीमध्ये आहे. हे सह्याद्रीतलं उंच शिखर नाहीये, तर हे सातपुड्यातलं एक उंच शिखर आहे. आणि हनुमान मग परत धुळे जिल्ह्यामध्ये आहे. तसं जिल्हा वाईज डिस्ट्रीब्युशन आहे. आकडेवारीसाठी तुम्ही कपिल पवार सरांचं पुस्तक फॉलो करा आणि त्यामधूनच आकडेवारी करा. आकडेवारी वगैरे सांगत बसण्यामध्ये आपल्याला वेळ घालायचा नाही, तर तुम्हाला कन्सेप्ट आणि विथ ट्रिक्स हा भूगोल सगळा लक्षात ठेवायचा आहे. तर हा विथ ट्रिक्स तुम्हाला आता इथे लक्षात राहील, शिखरांचा क्रम. आता आपण शिखर बघितलेत, त्यानंतर आता आपल्याला बघायचंय घाटांचा क्रम. तर महाराष्ट्रातले सह्याद्री आणि कोकण इकडे जाण्यासाठी प्रमुख घाट आहेत, तर प्रमुख घाटाबद्दल चर्चा करायची. बाकी मायनर तुम्हाला विथ नकाशा त्याचा क्रम लावून पुस्तकामध्ये कपिल पवार सरांच्या दिलेला आहे, अगदी रंगीत पद्धतीने दिले. पण बेसिक घाट कसे लक्षात ठेवायचे हे पुस्तकात दिलेलं नाही, तर त्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे पटकन तुम्हाला घाट लक्षात आले पाहिजे. समजा तुम्हाला पुण्यावरून मुंबईला जायचंय, तर कोणता घाट लागतो, तर या ठिकाणी कोणता घाट लागतो असं विचारतील. थांबा इथे मोठं करून घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल सगळं क्लिअर. तर पुण्यावरून तुम्हाला मुंबईला जायचंय मित्रांनो, तर तुम्हाला कोणता घाट लागतो, तर या ठिकाणचा जो घाट आहे पुणे आणि मुंबई यांना जोडणारा बोर घाट. तर पुणे आणि मुंबई यांना जोडणारा घाट कोणता आहे, तर बोर घाट. तर मग लक्षात कसं ठेवायचं, पुण्यात लोकांना जर बोर झालं तर ते मुंबईला फिरायला जातात, कारण मुंबईमध्ये समुद्र आहे. आणि मुंबईच्या लोकांना जर बोर झालं तर ते कुठे येतील मित्रांनो, पुण्याला येतील. तर पुणे आणि मुंबई याच्यामध्ये आहे बोरघाट. तर हे लक्षात ठेवायला अगदी सोपं झालं, बोरघाट. तर बोरघाट या ठिकाणी, बोरघाटाच्या वर जर थोडं गेला तर इथून मुंबईवरून नाशिकला जाण्यासाठी एक घाट लागतो, तो या ठिकाणी असा, त्याला या थळघाट म्हणायचं. थळघाट किंवा यालाच कसारा नावाचं रेल्वे स्टेशन आहे, कसारा घाट पण म्हणतात. थळघाट किंवा कसारा घाट. त्याच्यानंतर इथे एक माळशेज नावाचा घाट आहे, माळशेज घाट आहे. सगळ्या घाटांचा क्रम कसा लक्षात ठेवायचा त्याची खूप सुंदर अशी ट्रिक्स आहे, म्हणजे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. माळशेज घाट, थळघाट, माळशेज घाट आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक घाट आहे, तर इकडे लिहितो त्याचं नाव नाणेघाट. तर माळशेज घाट कुठून कुठे जातो, इकडे लिहितो त्याचा आळेफाटा ते कल्याण. आळेफाटा ते कल्याण, कल्याण कुठं आहे, ठाण्यामध्ये, आणि आळेफाटा कुठं आहे, इकडे पुण्यामध्ये. तर आळेफाटा ते कल्याण असा जोडणारा माळशेज घाट आहे. तर आळेफाटा ते कल्याण
आणि त्याच्यानंतर इथे नाणेघाट कुठून कुठे जातो तर जुन्नर ते कल्याण. जुन्नर हा पुणे जिल्ह्यातला पहिला तालुका किंवा पुणे डिव्हिजन मधला. जुन्नर ते कल्याण. तर याच्यामधला घाट कोणता आहे तर नाणेघाट. तर लक्षात ठेवण्यासाठी भन्नाट ट्रिक्स आहेत आपल्याकडे. कधीच तुमचं विसरायचं म्हणलं तरी विसरणार नाही. तर मग इथला घाटांचा क्रम आपल्याला लक्षात कसा ठेवायचा तर एक माणूस तळ्याजवळ थांबला होता. एका स्टोरीमध्ये लक्षात ठेवायचं. एक माणूस तळ्याजवळ थांबला होता. तळ्यातून त्याचा मूड बदलला, माळावर गेला. माळावर म्हणजे एका छोट्या डोंगरावर गेला. तर एक माणूस तळ्यात थांबला होता, तळ्याच्या जवळ थांबला होता. तळ्याहून तो माळावर गेला. माळावर गेल्यावरती त्याला एक नाणं सापडलं. बघा घाटांचा क्रम: थळघाट, माळशेज घाट आणि नाणेघाट. नाण्याची त्याने विकत घेतली बोरं. बोरं खात खात तो गेला वर. इथं एक वरंदा घाट आहे. बोरं खात खात तो गेला वर, कारण बोरं खात खात टाइमपास करत 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 तो वर गेला. वर गेल्यावर त्याला एक भेटला कुंभार. कुंभारली घाट. वर गेल्यावर त्याला एक भेटला कुंभार. कुंभाराने त्याला दिला आंबा. आंबे घाट. कुंभाराने त्याला दिला आंबा. आंबा थोडासा इथे खाली आहे, कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडतो. आंबा घाट. आंबा तो आंबट निघाला. तर आंबा आंबट निघाला. आंबोली घाट. आंबा अगोदर फोडला, फोंडा घाट. फोडल्यानंतर लक्षात आलं की तो आंबट निघाला, आंबोली घाट. हे प्रमुख बेसिक घाट आहेत, कोकण आणि देश यांना जोडणारी. इकडच्या भागाला देश म्हणायचं, तिकडच्या भागाला कोकण म्हणायचं. लक्षात ठेवायला खूप टेक्निकल तयार केले मी स्टोरीमध्ये. तर एक माणूस तळ्यात होता, तळ्यातून माळावर गेला. माळावर त्याला सापडलं नाणं. नाणेघाट. नाण्याची खाल्ली त्यांनी बोरं. बोरं खात खात वर गेला टाइमपास करत करत. वर त्याला भेटला एक कुंभार. कुंभाराने त्याला दिला आंबा. आंबा फोडला, फोंडा घाट. आंबट निघाला, आंबोली घाट. आंबोली घाट कोणाला जोडतो असं विचारतील तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की सावंतवाडी ते बेळगाव. सावंतवाडी ते बेळगाव. त्यांनी बेळगावचं नाव बदललंय, बेळगावी असं केलेलं आहे. तर सावंतवाडी ते बेळगाव, बेळगावी असं त्यांनी केलेलं आहे. सावंतवाडी ते बेळगाव. तर याच्या दरम्यान काय आहे तर आंबा घाट. याच घाटाला पणजी ते पणजी याला म्हणायचं नाही, फोंडाला म्हणायचं. फोंडा घाट कुठून कुठे जातो तर कोल्हापूर ते पणजी. कोल्हापूर ते पणजीच्या दरम्यान फोंडा घाट आहे. कोल्हापूर ते पणजी किंवा कोल्हापूर ते सावंतवाडी विचारला तरी तोच आहे, फोंडा घाट. तर कोल्हापूरचे पैलवानाची मुलं येतात आणि सावंतवाडीला जे लाकडी खेळणे आहेत ते तोडफोड करतात. लाकडी खेळण्याची काय करतात, तोडफोड करतात. सावंतवाडी हे लाकडी खेळण्यासाठी, रंगीत आणि लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे सावंतवाडी. तर सावंतवाडी रंगीत आणि लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचे पैलवानाचे पोरं आले, सावंतवाडीला लाकडी खेळणी फोडून टाकली. कोल्हापूर ते सावंतवाडी कोणता घाट आहे तर फोंडा घाट. कधीच विसरायचा प्रयत्न केला तरी विसरणार नाही. सावंतवाडी ते बेळगाव कोणता घाट आहे तर आंबोली घाट. या आंबोली घाटाबद्दल लक्षात ठेवायचं, इथे बॉक्सिंग चालते. बॉक्सिंग. बॉक्सिंग म्हणजेच बॉक्साइड नावाचा धातू इथे सापडतो. बॉक्सिंग कोणामध्ये चालते, सावंतवाडीचे लोक आहेत मराठी, महाराष्ट्रीयन, आणि बेळगाव मध्ये कानडी लोक येतात. ऍक्च्युली तिथे मराठी जास्त आहेत. तर ह्या दोघांची बॉक्सिंग चालते. कुठे, आंबोली घाटामध्ये. आंबोली घाटात काय सापडतं, बॉक्साइड. हे पण सोबत सोबत लक्षात ठेवायचं. तर बॉक्साइड नावाचं खनिज, ज्याच्यापासून ॲल्युमिनियम नावाचा धातू बनवला जातो, तर हे खनिज कुठे सापडतं, आंबोली घाटामध्ये सापडतं. त्याच्यानंतर आंबा घाट. आंबा घाट लक्षात ठेवायचा की कोल्हापूरहून रत्नागिरीला जाताना लागतो, तो म्हणजे आंबा घाट. तर कोल्हापूर ते रत्नागिरी जाताना इथे एक आंबा नावाचं गाव पण आहे, तर तिथे आंबा घाट, आंबा घाट लागतो. कोल्हापूरचे लोक हापूस आंबे खायला कुठे जातात, रत्नागिरीला, आणि खेळणी खेळायला मात्र इकडे सावंतवाडीला जातात आणि तोडफोड करतात फोंडा घाटातून. विसरायचं म्हणलं तरी विसरणार नाही मित्रांनो.
तर खेळणी खेळण्यासाठी सावंतवाडीला जातात. सावंतवाडी हे ठिकाण फोंड सावंतांचं पूर्वीचं राजवाडा तिथे आहे. फोंड सावंताचा बऱ्याच पिक्चरची शूटिंग वगैरे तिथे झाली. फोंड सावंतांचं गाव आहे तिथे सावंतवाडी. तर या ठिकाणी लाकडी खेळण्या ज्या आहेत, तर ह्या लाकडी खेळण्या या ठिकाणी रंगीत लाकडी खेळणी मिळतात, परंतु कोल्हापूरचे लोक फोडतात. तो कोल्हापूरचे लहान मुलं ते पैलवानाचे मुलं आहेत ते फोडतात. कोणी राग मानू नका कोल्हापूरच्या लोकांनी पाहिलं तरी. केवळ ह्या काल्पनिक गोष्टी म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी आहे. तर मग या ठिकाणी परत रत्नागिरी मध्ये चिपळूण नावाचं ठिकाण आहे. चिपळूण ते कराड याच्यामध्ये इथे कुंभारली घाट आहे. कुंभारली घाट चिपळूण ते कराड याच्यामधून पायी चालत महर्षी कर्वे नावाचे समाजसुधारक पायी चालत आलेले होते. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. वरंदा घाट हा पुण्यामधलं भोर नावाचं ठिकाण आहे. भोर ते महाड, महाड सावित्रीच्या काठावरचं यांना जोडणारा जो आहे वरंदा घाट. वरंदा घाट आणि जुन्नर ते कल्याण. जुनं नाणं जर गोल्ड कॉइन तुम्हाला जुनं नाणं सापडलं तर तुमचं झालं कल्याण. जुन्नर ते कल्याण नाणेघाट कधीच विसरायचं नाही. त्याच्यानंतर पुणे ते नाशिक याच्यामध्ये आहे चंदनपुरी घाट. तर पुणे ते नाशिक चंदनपुरी घाट. नाशिकचे लोक पुण्यात येऊन चंदन लावतात, पुण्यातले लोक नाशिकच्या लोकांना चंदन लावतात. पुणे ते इकडे बारामती याच्यामध्ये आहे दिवा घाट. तर शरद पवार साहेबांनी पुण्याला शिक्षण घेतलं आणि बारामतीला दिवा लावला. म्हणजे बारामतीला ते आधी निवडून आले. आता त्यांच्या शरद पवार साहेबांची मुलगी जी आहे कन्या, तर त्या इथून निवडून येतात बारामतीहून. तर मग त्या दिवा लावतात, पुण्याहून येतात आणि बारामतीला दिवा लावतात. दोन्हीच्या मध्ये दिवा घाट. तर हे बेसिक घाट आहेत महाराष्ट्रातले. इतर जे घाट आहेत तर त्याच्याविषयी आपण परत पाहणार आहोत. तर मग सह्याद्री पर्वत हा दुसरा प्राकृतिक विभाग जो आहे महाराष्ट्रातला, तर तो आपला या ठिकाणी संपलेला आहे. मग इतर आणखी बारकावे तुम्हाला हवे असतील तर पुस्तकातून तुम्हाला करायचे आहेत. आणखी बारकावे बेसिक स्ट्रक्चर जे आहे सह्याद्री पर्वताचं ते सांगितलंय. तिसरा प्राकृतिक विभाग आहे आपला महाराष्ट्र पठार. तो तिसरा प्राकृतिक विभाग महाराष्ट्र पठार हा आपण नंतरच्या लेक्चर मध्ये बघू. बघा 40-45 मिनिटाचा आपण फक्त सह्याद्री पर्वतच घेतलाय. डिटेल विश्लेषण केलेलं आहे, काहीही राहिले नाही याच्यात, आणि विथ ट्रिक्स टेक्निक शिकलेलं आहे. इथेच तुम्हाला लेक्चर मध्येच लक्षात राहील असं आहे. ज्यांना हे बॅच जॉईन करायची तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं आणि तिथे माझा मोबाईल नंबर पण आहे. तो फोन नाही लागला तर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि ॲपची लिंक आहे ती जॉईन करायची. ज्यांनी बॅचेस वगैरे केले आहेत तर आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल ते जॉईन करायचं, जेणेकरून तुम्हाला अपडेट माहिती मिळेल आणि जे मी युट्यूबला टाकलेलं कंटेंट तर ते पण तुम्हाला मिळेल. धन्यवाद मित्रांनो.